असतो. काही माणसं त्याच पात्रामध्ये त्यांचं जीवन व्यतीत करतात पहा. त्यांना वास्तवतेचं आणि सहजतेचं भान नसतं पहा. अहंकार हा असा असतो, पद, पैसा, प्रतिष्ठा म्हणजे सर्वस्व मी आहे आणि माझंच सर्वांनी ऐकावं ही ऐकण्याची भूमिका. ताठातोरा, दुसरं काही नाही. जगात अनेक लोक पैशावाले असतात, श्रीमंत असतात, धनवान असतात, पण ते म्हणतात ना, अर्ध्या हळकुंडात काही लोक पिवळे होतात, अर्ध्या हळकुंडात अखंड पिवळे होतात. आणि त्यांचं ते पिवळं पण जगासाठी एक काविळाचं धोरण असतं. कावीळ झाल्यावर अंग पिवळं पडतं, तसं असतं पहा. आणि सर्वसामान्य माणसं त्यांचं व्यक्तिगत जीवन जगतात, त्यांना काही नाही. मला पहाणी फुलं वा असा प्रकार असतो. त्यानुसार व्यवस्थित आपण सर्व काही पाहत असतो, ओळखत असतो, समजत असतो, जाणत असतो. पण ठराविक वयानंतर कुठंतरी थांबलं पाहिजे आणि नॉर्मल जीवन जगलं पाहिजे, हे सहजतेनास आलं पाहिजे. पण नाही. पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा असं या व्यवस्थेमध्ये आहे पहा. आहे ना गंमत. तर हेच आहे रंगरूप. आणि कळतं ना, म्हातारपण आहे पण रंगवलेले केस, दाखवलेलं रूप हे सांगतच किंवा वार्धक्याच्या खुणा ह्या कितीही झाकल्या तरी त्या उघड दिसतात. आहे ना गंमत. तर आपण अवलोकन करत असतो, समजत असतो, समजून घेत असतो या जगाच्या सर्व रंगरूपाला आणि लावण्याला. आहे ना. ते असंच आहे म्हणून आपल्याला पाहता येतं, आणि पाहता येतो म्हणूनच बोलता येतं, दुसरं काही एक नाहीये. पण माणसाला करमत नाही. घरात देव, धर्म आणि तीर्थयात्रा, आयुष्यभर सर्वांची लग्न लावत लावत स्वतःचेही अनुभव घेत, भरपूर फलटण फौज, कुटुंब विस्तार, आणि यातून तीर्थयात्रा कंपनीची एक जाहिरात असते. 2 धाम 4 धाम यात्रा, सुखाचा शोध. जगाच्या पाठीवर जरी गेलं तर गव्हाचे पदार्थ आणि तांदूळाचे पदार्थ यापेक्षा दुसरं काही नाही. आहे ना गंमत.